एका बाजूला अथांग पसरलेला समुद्र, तर दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या उंच उंच डोंगर रांगा. निसर्गाने आपल्या सौंदर्याची मुक्तौधण केली आहे. त्या भूमीचं नाव आहे कोकण. समुद्राच्या लाटांसोबत धावणारा वारा, किनाऱ्यावर फेसाळत येणाऱ्या त्या शुभ्र लाटा आणि आकाशाला स्पर्श करणारे ते भव्य पूल. प्रत्येक दृश्य मनाला थांबून पाहायला भाग पडतं. वळणावळणाची नागमोडी रस्ते, तर हिरवाईने नटलेले घाट आणि निसर्गाच्या कुशीत शांत विसावलेली गावं. हे कोकण फक्त डोळ्यांनी पाहायचं नसतं, तर मनापासून अनुभवायचं देखील असतं. कोकणाच्या सौंदर्याने मन भारावून जात असतानाच आपण येऊन पोहोचतो सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चिपळूण शहरात. वशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे शहर कोकणाच्या संस्कृतीचं आणि निसर्ग सौंदर्याचं एक सुंदर प्रतीकच आहे. आणि याच चिपळूण तालुक्यामध्ये वळणावळणाच्या नागमोडी रस्त्यांनी आपण पोहोचतो एका छोट्या पण मनाने खूप मोठ्या अशा गावात. हे गाव आहे कात्रोळी. आणि गावातील सकाळ अनुभवल्यावरच कळतं खरं गाव पण. कोंबड्याच्या आरवण्यानेच दिवसाची चाहूल लागते आणि हळूहळू संपूर्ण गाव नव्या पहाटेसोबत जागं होतं. पहाटेच्या दवबिंदूने नटलेली फुलं जणू प्रत्येक अंगण भक्तीने आणि सौंदर्याने फुलून गेल्यासारखं वाटतं. गुरांच्या पावलासोबत मातीचे रस्ते जागे होतात आणि कष्टाने भरलेल्या साध्या आयुष्याची सुरुवात होते. अंगणातल्या तुळशीसमोर लावलेला दिवा आणि ओठ्यावरची शांत प्रार्थना, हीच तर गावाकडच्या संस्कृतीची खरी ओळख. निसर्ग, साधेपणा आणि श्रद्धा यांच्या सुंदर संगमाने सजलेलं हे आहे आमचं कात्रोळी गाव. आणि अशाच या श्रद्धाळू गावामध्ये आज एक ऐतिहासिक क्षण साकारत आहे. गावाच्या आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा. ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात संपूर्ण गाव भक्तिमय झाला आहे.